आता आपण उभे आहोत लॉंगेवाला हॉलजवळ. आता लॉंगेवाला मला वाटतं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, बॉर्डर मूवीमध्ये जे पोस्ट होती ती लॉंगेवाला पोस्ट होती, जिथे आपल्या वीर सैनिकांनी पाकिस्तान आर्मीला रोखून ठेवलं आणि त्याच्यावरती जो पूर्ण पिक्चर बनलेला आहे त्याचं हे म्युझियम आहे ॲक्च्युली. आता आपण त्याच्यामध्ये जात आहोत. आतमध्ये इथे आपल्या महावीर चक्र जे आहे त्याचं डेफिनेशन लिहिलेलं आहे. महावीर चक्र कोणाला दिलं जातं आणि ज्यांना ज्यांना आवड झालेलं आहे त्यांनी काही ज्या स्पेसिफिक ॲक्ट्समध्ये त्यांना जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. अँड आय थिंक हे आपल्या इंडियातल्या सगळ्या व्ह्यूअर्सना बघायला फार आवडणार आहे. हे द विक्ट्री मार्च थ्रू द स्ट्रीट्स ऑफ ढाका, पाकिस्तानी सोल्जर्स सरेंडिंग टू द इंडियन आर्मी, याचे फोटो आहेत. आणि आता जे बांगलादेशमध्ये चाललं आहे ना, त्यांना मला वाटतं हे सगळे फोटो आपण पाठवले पाहिजे दाखवण्यासाठी. सो इथे सगळे असे स्पेसिफिक मोमेंट्स कॅप्चर केलेले आहेत, ज्याच्यामधून आपलं प्रत्येकाने जे व्हॅल्युएशन दिलेलं आहे, सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्याच्याबद्दल सगळी छान माहिती आहे ॲक्च्युली या म्युझियममध्ये. ही गन होती जी ॲक्च्युली वॉरमध्ये वापरली गेलेली आहे, जे मूवीमध्ये तुम्ही बघितलं असाल. आय डोंट नो मूवीमध्ये खरी यूज केलेली की नाही, पण ही खरी गन आहे इथे ॲक्च्युली. हे आपले मेजर KS चांदपुरी सर आहेत, ज्यांनी ॲक्च्युली ते जी मूवी बनलेली आहे त्याच्यामध्ये जो रोल केलेला आहे सनी देओल यांनी. वाईट वाटतं सांगायला, मूवीचा रेफरन्स द्यावा लागतो, कारण आपल्या मुलांना कदाचित आपल्या टेक्स्टबुक्समध्ये ह्या माहिती आहेत की नाही तेवढं मला माहीत नाही. जेवढं मी वाचलं आहे आमच्या स्कूलमध्ये नाही आहे. तर ह्यांनी ते ब्रेवली पूर्ण त्या शत्रूंना रोखून धरलेला आणि त्याच्यानंतर हे लिव्हिंग लेजंड आहे ज्यांना महावीर चक्र मिळालेलं आहे. ही स्टील देअर.